नमस्कार मित्रांनो, मी आदित्य गुरव तुमचं पुन्हा नव्याने आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे आदित्य गुरव ब्लॉग्समध्ये। तर आपण आज आलेलो आहोत आज आपण आलेलो आहोत इको फ्रेंडली कागदी त्यांची फोल्डिंग डेकोरेशन बघायला। प्रदूषणामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी 19 वर्ष कार्यरत असणाऱ्या उत्सवी संस्थेचे इको फ्रेंडली कागदी पुट्ट्यांचे डेकोरेशन फोल्डिंग मुख्य कार्यालय बघा, पत्ता पण दिलेला आहे तुम्हाला इथे। मित्रांनो, हे गणेशोत्सवासाठी 1 ते 21 फुटाच्या मूर्तीसाठी उपलब्ध असणारे इथे डेकोरेशन पाहायला मिळतील तुम्हाला। मित्रांनो, ही आहे आपली मुंबईच्या राजाची गणेश गल्ली, बघू शकता। इकडून जर आपल्या लालबागचा ब्रिज आहे, सरळ सरळ आलात मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीच्या इथे, तर तुम्हाला इथूनच उजव्या बाजूला जायचं आहे। इथे खूप सुंदर अशा मूर्त्या पण आहेत। मोरया मूर्ती कला केंद्र, गणपतीची बुकिंग इथेही करू शकता तुम्ही मित्रांनो। बघा, सुंदर असे गणपती बाप्पांच्या आपल्याला मूर्त्या दिसतील। असंच तुम्हाला मित्रांनो असंच सरळ सरळ जायचं आहे मित्रांनो। दाखवणार आहे आज तुम्हाला डेकोरेशन खूप सुंदर असे। तर मित्रांनो, हे बघू शकता, सुंदर असं वाक्य लिहिलं आहे इथे। झाडे झुडपे म्हणतात आम्हाला तोडू नका, नदी नाले म्हणतात आम्हाला बुजवू नका, पक्षी प्राणी म्हणतात आम्हाला मारू नका, धरती म्हणते माझ्या लेकरांना बेकरू नका। तसं सुंदर अशी वाक्य लिहिली आहेत मित्रांनो इकडे आपल्या लालबाग गणेश गल्ली येथे। निसर्गाने जे आपल्याला दिले तेच आपण निसर्गाला परत करूया। पुढे बघूया, खूप सुंदर अशी वाक्य आहेत तिथे लिहिलेली मित्रांनो। कालचे ओढे उद्याचे उकिरडे, चला पुन्हा बनवूया नितळ पाण्याचे झरे। वाव, चला आपण आता आज जाऊ। हे बघा मित्रांनो, इथेही तुम्हाला पत्ता दिला आहे, प्रभा कुटीर गणेश गल्ली लालबाग। आपण आज बघूया कागदी पुट्ट्यांचे मकर। चला, इको फ्रेंडली कागदी पुट्ट्यांचे मकर आज पुढे। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे खूप मेहनतीचे काम आहे, बघू शकता। चला आपण आजीला विचारूया कसं काय मकर आहे। आजी, तुम्ही सांगू शकता जरा मकर बद्दल? काय तर यांना नानी बोला, आपल्याला बोलले की आजी नका नानी बोला। आमचे सगळे मकर आहेत इको फ्रेंडली चालू आहे। कोणताही मकर म्हणजे अगदी हानिकारक नाही आपल्या म्हणजे जमिनीला किंवा पर्यावरणाला। म्हणजे याचं सगळं कलर पण इको फ्रेंडली, म्हणजे हानिकारक नाही आपल्या याच्यासाठी। याच्यामध्ये जवळजवळ 2.25 फुटाची मूर्ती बसते। ही सिद्धिविनायकची प्रतिकृती, कारण सिद्धिविनायक जे मंदिर आहे आपलं प्रभादेवी, त्याचं पण काम सरांच्या हस्ते झालेलं आहे। तुम्ही कधीपासून? हे आमचं जवळजवळ 2001 पासून इको फ्रेंडली जवळजवळ 23 वर्ष झाले। पण सरकारने तर नंतर बॅन आणला, आम्ही तर अगोदरच आणलेले, कारण पर्यावरण थर्माकोलचं होतं हे आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी अनेक प्रयत्न केले काय देता येईल बाजारामध्ये गणेश भक्तांसाठी। तर अगदी चटया चिमट्या पानं अगदी आम्ही पाड्यांनी पण केलं, बोकाडा वगैरे वाडा वगैरे तिथे, आणि सर्च केलं की काय होईल देता येईल आपल्याला जे हानिकारक नसेल पर्यावरणाला। पण त्याच्यामध्ये तेवढं आम्हाला म्हणजे यश नाही आलं की ते फोल्डिंग करता आलं पाहिजे, खरं टेबलावर बसलं पाहिजे। म्हणजे R&D भरपूर केली त्याच्यामध्ये, पण याच्यामध्ये पण इंजिनिअरिंग भरपूर आहे। तसं हे लगेच नाही होत। बघा, कोणताही कागद आपण सरळ उभा केला तर तो काही राहत नाही, तो पडतो। पण हे बघा, हे भक्कम मंदिरं उभी आहे अगदी, हो, आणि टणक आहे बघा, काही घाबरण्याचं कारण नाही। म्हणजे पेपर आहे किंवा कार्डबोर्ड आहे तर ते सुरक्षित। याचं सिद्धिविनायक मकर म्हणून आहे, त्याच्यामध्ये गोवर आणि गणपती दोन्ही बसतात। अच्छा, दोन्ही पण? हा, तर त्याची प्राइस आहे अगदी 7,900 रुपये, आणि जवळजवळ आपल्याला कंटाळा येईपर्यंत तुम्ही वापरू शकता। अगदी तुम्ही आपण रजिस्टर वगैरे ठेवतो घरामध्ये पुस्तक, तशा प्रकारे तुम्ही फोल्डिंग म्हणजे फोल्डिंग वगैरे सगळं आता प्रत्येकाचं पॅकिंग बघा,
एकदम लहान होतं, साईज प्रमाणे फरक होता. कोणत्या मखरचं पॅकिंग असं होतं म्हणजे तुम्हाला अगदी ट्रान्सफर खर्च 0 आहे याचा. म्हणजे तुम्ही सहज हे नेऊ शकता, परत ठेवू शकता, परत वापरू शकता. म्हणजे याला भीती नाही काही. अच्छा. फक्त पाण्यापासून सुरक्षित ठेवा, भिजलं नाही पाहिजे. या अशा अनेक डिझाईन आहेत छोट्या मोठ्या. तर मित्रांनो खूप सुंदर असे मकर आहेत इथे बघू शकता तुम्ही. सिद्धिविनायक मंदिर सारखं फुल. आपली नानी खूप सारं माहिती सांगते. याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती बसते ह्याच्यामध्ये. हा. अच्छा. 990 हा. सिद्धिविनायक मकर. प्रत्येकाच्या अच्छा. साईज आणि त्याच्या ह्याच्यानुसार प्रत्येक सर्वसाधारण माणसाच्या खिशाला परवडतील अशा किमती आहेत. ओके. म्हणजे असं नाही का व्यापाऱ्यांसारखं की एक डिझाईन संपत आले हा. तर त्याच्या किमती वाढल्या. जी किंमत लागलेली आहे आमचा खर्च हा. तीच अगदी शॅम्पल पीस द्यायची वेळ आली तरी त्याच्यात बदल होत नाहीये. हे एक वैशिष्ट्य आहे आमच्या इथलं उत्सवीचं. खूप खूप सुंदर असं वैशिष्ट्य. हे पण छोटं हो. म्हणजे हे छोट्या बच्चा कंपनीसाठी. अच्छा, छोट्या मुलांसाठी. 60-70 रुपये. 60-70 रुपये. हा. त्याच्यामध्ये 3 ते 4 इंचच्या मूर्ती आरामशीर हो बसतात. हो, खूप सुंदर आहे पुन्हा छोट्या वगैरे तिकडे तर मुलांसाठी. लहान मूर्ती स्थापन करतात अच्छा. एकदम पाटावरती. हे बघा हे पूर्ण सुंदर झाडांचं मखर 60-70 रुपयाला आहे. हा. तर पुढे आपण बघूया. हे पण एक मयुरासन म्हणून हे त्याचं काय आहे. लाईटच्या किमती वेगळ्या आहेत. हा. अच्छा. पण लाईटच्या. घरामध्ये लाईट असतात लोकांच्या. हो. डबल कशाला त्यांना भूतंड. कारण फक्त लावून दाखवलं का तुम्ही अशा लावू शकता. अच्छा. हे लाईट नाही आहेत नाही, त्याचं. याच्याबरोबर लाईट नाही दिलेलं. तर लोकांकडे वर्ष म्हणजे लाईट देऊ शकता पण त्याला प्राइस वेगळी. प्राईस वेगळी द्यावं अच्छा. ठीक आहे. आणि हे कोणतं आहे? हे वनराई. जंगल सुंदर असं मखर. हे पूर्ण त्याच्या सोबत म्हणजे लागेल. हे वेगळं आम्ही ठेवलेलं आहे. म्हणजे आपण प्राइस एवढी प्राइस आहे हा. त्याच्यावर दुसरा प्राइस आहे का? हा. नाही याचं हे दिलेलं नाही. बाजारात तुम्ही विकत घेऊ शकता. आम्ही पण अच्छा. हे बाजारातून आणलेलं आहे. विकत घेऊ शकता. पण सुंदर आहे. खूप आवडलं मला. तर आम्ही तर डिस्प्ले करून दाखवलेलं हे आहे. बघू शकता. वनराई मखर 3909 फक्त 3900 ला बघू शकता. आणि याच्यात आता किती 1 फुटाची पिशवी राहील 5 मूर्ती? मिनिटात लावून होते. याच्यामध्ये पण 3 फुटाची मूर्ती आरामशीर ठेवते. प्राणी. हे म्हणजे काय आहे ते? काय ते हे काय आहे म्हणजे असं? म्हणजे तुम्ही सजवू शकता कशाही प्रकारे याला. अच्छा. वेगवेगळे हा हा. पक्षी सुंदर आहे ते. हा. म्हणजे काय म्हणजे याच्यात धूर ते येते. पण येतो आता दाखवलेलं याचं असं डिस्प्ले करून. ठीक आहे ठीक आहे. मस्त. खूप छान आहे. इथे कारंजांचं पॅटर्न. फ्लोसारन मखर 3800 रुपये. हेही खूप म्हणजे खूप सुंदर असे खूप मकर आहेत आपल्याकडे. कॅरेट हे बघा बघू शकता तुम्ही. सुंदर असं. आणि हे अगदी डायनिंग टेबल म्हणजे टिपॉयवरती पण बसू शकतात. 1 फुटाची मूर्ती असेल. याची किंमत अगदी 290 आहे फक्त. स्टार्टिंग म्हणजे सुरुवात किती प्राइस पासून आहे? 150 रुपयापासून सुरुवात आहे. 150 रुपयापासून सुरुवात आहे. प्रत्येक डिझाईनची वेगळी प्राइस आहे. म्हणजे त्याची हा. काम पण खूप तसं खूप आहे सुंदर असं आपल्याकडे सुवर्ण मखर बघू शकता तुम्ही मित्रांनो. चला पुढे पण कारण अजून. सगळ्यात काय मोठे गणपती बसत नाही मुंबईमध्ये तर. हो, हो, ते तर आहे. असल्यामुळं मोठ्या मकरांचे मोठे पण मकर असतील ना हो, अगदी आपल्याकडे? सार्वजनिक मंडळांसाठी पण मकर आहेत आमच्या. अच्छा. बघूया आपण पुढे जाऊन. सूर्य मखर. वनराई मकर खूप मला हे खूप सुंदर वाटलं मित्रांनो. खरंच खूप सुंदर आहे. 1490. सिद्धिविनायक मकर 990 फक्त. हे बघा मित्रांनो खूप मोठा मकर आहे बघू शकता. गाभारे 3 गाभारे 7900. खूप मोठा असं मकर आहे पुढे पण. सिद्धिविनायक जयपूर 4 गाभारे 7900 रुपये. एकदा खरंच इथे येऊन बघा मित्रांनो. खूप सुंदर असे डेकोरेशनचे मकर आहेत. बघा 6 गाभारे. सिद्धिविनायक जयपूर 6 गाभारे 9900 रुपये. बघू शकता. हा मखर बघा. हा सगळ्यात म्हणजे मोठाच वाटतोय मला खूप तरी. हा कुठचा काय? मंडळांसाठी अगदी पाहिजे तसं मंडप कव्हर करू शकतात. हा. त्याच्यामध्ये 9 ते 10 फुटाची
मूर्ती 9 ते 10 स्थापन फूट करू शकता. सार्वजनिक. आणि मोठे असेल तरी पण ऍडजस्टेबल आहे. अच्छा, तुम्ही म्हणजे आपल्याला किती पाहिजे तेवढं पाहिजे तेवढं करू मोठं शकता. किंवा काय थोडं मटेरियल वाटतं शीट वगैरे. बघू शकता मित्रांनो. हे बघा तुम्हीच. किती म्हणजे प्राइस काय ह्याची लिहिली नाही का? जाणार 20,000 पर्यंत जाणार त्यांना जसं 20,000 पर्यंत. खूप सुंदर असं मकर आहे मित्रांनो, बघा. बघू शकता तुम्ही. हे एक राजस्थानी शैलीचा आहे, हवामहल म्हणून. हा या बिना सपोर्ट हा उभा आहे, त्याला कशाचाही सपोर्ट नाही ह्याचा. अजिबात नाही. एकावर एक रचना करून ते उभं आहे. हो, म्हणजे काही याला प्लाय वगैरे लागतं का, काहीच नाही लागलेलं. खूप सुंदर. असं जास्त उभं आहे. म्हणजे फोल्डिंगच आहे ना हे पण. फोल्डिंग हे प्रत्येक शीट आहे त्याची रचना. म्हणजे सगळे आपल्याकडे फोल्डिंग वाले मकर आहेत आणि ते खूप वर्षे वापरू शकतो आपण. प्रत्येक मकर, कोणताही पण मकर तुम्ही हातात नेऊ शकता. अच्छा, म्हणजे हे जरी मोठे एवढं दिसत असलं तरी याचं पॅकिंग एवढंच होणार याच्या इथे. एवढंच आहे पॅकिंग. हे पण हेच आहे का? नाही, हे वेगळं आहे. अच्छा, हे वेगळं आहे. मित्रांनो खूप सुंदर असे मोठे मकर आहेत आपल्याकडे. ह्याची काय प्राइस? हे जाईल तुम्हाला जवळजवळ 15-16 हजारापर्यंत. 15-16 हजारापर्यंत जाईल. त्या आपल्या नानीला भेट द्या आणि ते सांगतील तुम्हाला कमी प्राइस. म्हणजे कमीत इथे सगळे प्राइस कमीच आहे इथे. पण आता तुम्ही येऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस देईन तुम्हाला. बघा एकदा. सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आपल्याकडे. हे बघू शकता. ओम गण गणपते हे नमः. हे पण ऍडजस्टेबल आहे. सगळं मागे आपलं सार्वजनिक. म्हणजे तुम्हाला किती मंडप कव्हर करायचा हो. त्याच्यानुसार सीट नेऊन ते तसं असेंबल करू शकता. हे म्हणजे काही हौशेनी पण आम्ही लावले त्याच्यापेक्षा छान लावतात डेकोरेशन. अच्छा, हा. मंडळातले कारागीर वेळ देतात आणि छान सजवतात. फक्त हो. आता आम्ही सुंदर असं. हे पण अगदी 15 ते 16 फुटाचं करू शकतो आपण. हो, ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे गडकिल्ला प्रतिकृती हे पण मंडळासाठी उपयोगाला येतं. त्याच्यामध्ये पण अगदी 8 ते 9 फुटाची मूर्ती बसू शकते. हा, म्हणजे पाहिजे तसा ऍडजस्टेबल करता येतो हा पण. हो हो. 2, खूप 3 ते 4 सुंदर. डिझाईन अगदी मंडळांसाठी आम्ही केलेल्या आहेत त्या तयार. हा. आणि अगदी 30-35 हजारापर्यंत जातो आपण. तर आणि मित्रांनो खूप यावर्षीचं सुंदर असं आहे. वैशिष्ट्य म्हणजे 350 वर्ष राज्याभिषेकाला झालेले महाराजांच्या. हो, त्यांनी 350 किल्ले जिंकले, हा. सांभाळले, त्यांचं संरक्षण केलं, संगोपन केलं. पण आपल्या हल्लीच्या मुलांना माहित नाहीये किल्ला काय आहे. तर तो एक आम्ही चित्ररूपातून दाखवण्याचा पण प्रतिकृती प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तोफा, ढाल वगैरे सगळं. हा शिवनेरी मधला आहे तो. इकडे प्रतापगड आहे, इकडे जंजीर आहे. म्हणजे जे काही दाखवता येईल वैभव महाराजांचं ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बघा, बुरुज मधला उंच असतो. आपण जसं गड किल्ला चढत जातो हो. तशी पण याचं रचना करू शकतो आपण. पुढे हे करून भिंत, दरवाजा, मोठा दरवाजा असे असतात बघा टप्पे. ओरिजिनल किल्ले दाखवले तर खूप सुंदर. खूप असं सुंदर आपल्याकडे 30-35 हजारापर्यंत होऊ शकतात. हा. ठीक आहे, चालेल. सार्वजनिक गड किल्ला. चला मित्रांनो पुढे बघूया अजून. आणि हे ते हवामहलचं मागं बघितलं तसंच छोट्या मूर्तींसाठी आहे. हो. गणपतीसाठी पण रचना. अच्छा. तर मित्रांनो गणपती बाप्पा मोरया. हे बघा आपले गणपती बाप्पा बसलेले आहेत आपल्या डेकोरेशन मखरामध्ये. सुंदर असे. उत्सवी झुला मकर 3900 फक्त. खूप सुंदर असं मकर आहे. हे बघू शकता तुम्ही. गड किल्ला 3450. हेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मकर आहे. गड किल्ले असे दाखवलेले आहेत आपल्याला.
शकता. तर मित्रांनो या मखराचं नाव आहे कोकण मखर, 2190 रुपयाला. नवरंग मखर. तर बघू शकता हे सुंदर अशी तुम्हाला पॅकिंग वगैरे करून कॉपर टेम्पल. काही लोक येऊन सांगतात आम्हाला, अरे म्हटलं तुम्ही म्हणजे तेच वापरताय, परत घरात पाहिजे. आपली नाणी वगैरे आहे तिथे. बुकिंग करू. वर्ष 23वे चालू आहे त्यांची. नानी नानी हे तुम्ही म्हणजे पार्सल म्हणजे घरी पण डिलिव्हरी करता? कुरिअरने कोणतंही अख्ख्या जगभर जातात. कुरिअरने? हा. म्हणजे आणि इथे पण मुंबईमध्ये पण देतो, भारतामध्ये. त्याचा थोडासा काही कुरिअर चार्ज वाढतो. हा, कारण आम्हालाच पे करावा लागतो. बरोबर बरोबर. मग तो वाढतो. अच्छा ठीक आहे, चालेल चालेल. आणि मुंबईमध्ये काय 2 दिवसात जातात असं पार्सल. हा, बाहेर गावी जायला तर म्हणजे अगदी मखरपेक्षा डबल खर्च हो कुरिअरचा होतो. कारण विमानाने जातात ना. हो विमान. त्यापेक्षा या तुम्ही मित्रांनो 500 रुपये असतात, पण प्रवास खर्च त्याचा 1000 रुपये. हो ते बरोबर आहे. तो मित्रांनो तुम्ही स्वतः या इथे आणि मखर घेऊन जाऊ. खरंच खूप सुंदर मखर आहेत आपल्याकडे. गणपती बाप्पा मोरया. हा बघा असा. लहान मुलांसाठी छोट्या मकरांचा उपयोग बघू शकता. ऑफिस आहे. तर मित्रांनो इथे ऑफिस आहे बुकिंगसाठी. तर या दादांनी आपला मखर घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ल्यांचा मखर घेतला आहे. दादा आपलं ॲक्च्युली मंडळाचं डेकोरेशन आहे आणि आता सध्या याच्यामध्ये कागदीचं जे डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे ते एकदम उत्तमरित्या आणि सादरीकरण एकदम छान असं केलेलं आहे. हां तुम्ही येऊन सुंदर. घेऊ शकता. हा मखर घेतला का तुम्ही? हो. खूप सुंदर वाटला. कसं वाटलं तुम्हाला? खूप म्हणजे काय प्राईजला भेटलं तुम्ही? हे आम्ही घेतलं 7.5 मध्ये. हां पण एकदम प्राइस एकदम व्हॅल्यू एकदम म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी. अच्छा तुम्ही नक्की येऊन भेट द्या. ठीक आहे, थँक्यू दादा. हे बघा हा सुंदर असा मकर घेतलेला आहे त्यांनी दादांनी. आपणही येऊन घेऊया. चला आपण भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबा. आपल्या नानी म्हणजे आपल्याला सुंदर अशी माहिती दिली आहे त्यांनी, त्यांच्याकडे जाऊया. खूप खूप धन्यवाद बोलायला. चला. तर मित्रांनो नानीने आपल्याला सुंदर अशी माहिती दिलेली आहे. चला भेटूया.
खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू. खूप सुंदर अशा तुम्ही केलेलं आहे. दरवर्षी जेव्हा आम्ही नक्की द्यायला खूप सुंदर असे मकर बनवलेले आहेत. आणि तर चला आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नंतर. तोपर्यंत चला. तर मित्रांनो, इको फ्रेंडली कागदी पुट्ट्यांचे फोल्डिंग डेकोरेशन कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. असेच खूप डेकोरेशन बघायला भेटतील तुम्हाला. उत्सवी मकर येते. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये यांची यूट्यूबची लिंक पण देईन, त्यामध्येही व्हिडिओ बघू शकता तुम्ही. आणि पत्ताही देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तिथेही बघू. पत्त्यावर जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. खूप सुंदर असे मकर आहेत. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मित्रांनो, ज्यांच्या घरी गणपती बाप्पा बसतात त्यांनाही व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनाही बघून दे. खूप सुंदर असे डेकोरेशन आपल्याला बघायला भेटतील. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.